ठरलं तर मग या मालिकेच्या 19 डिसेंबरच्या भागात एक अत्यंत उत्कंठावर्धक वळण पाहायला मिळणार आहे. प्रोमोची सुरुवात अर्जुन आणि चैतन्य यांच्यातील संभाषणाने होते. अर्जुन चैतन्याला फोन करून सांगतो, "हे बघ चैतन्य, बाबू सध्या तुळजापूरमध्ये सुरक्षित आहे हे मी तुला आधीच सांगितलं होतं. पण आता त्याला तिथून हलवून पनवेलमध्ये आणण्याची पूर्ण तयारी तुला करायची आहे." अर्जुनची ही चाल महिपतला उघड पाडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडे प्रिया महिपतवर पाळत ठेवून असते. दोघांमध्ये प्रचंड तणाव पाहायला मिळतो. महिपत तिला धमकावत म्हणतो, "ए बबली, झोपू नकोस. चुकून तुझा डोळा लागला आणि मी गचकन तुझा गळा कापला तर?" मात्र प्रिया आता घाबरणाऱ्यांपैकी नाही. ती महिपतचे तोंड बंद करण्यासाठी एक असा पत्ता टाकते की महिपतच्या पायाखालची जमीनच सरकते. ती विचारते, "साक्षी जिवंत आहे ना?" "अण्णा सर?" हे ऐकताच महिपतला मोठा धक्का बसतो आणि तो निशब्द होतो. अखेर चैतन्य बाबूला घेऊन ठरलेल्या ठिकाणी पोहोचतो. तिथे अर्जुन आणि सायली आधीच त्याची वाट पाहत असतात. बाबूला घाबरलेल्या अवस्थेत पाहून अर्जुन त्याला धीर देतो आणि म्हणतो, "बाबू, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत." बाबूचाही आता अर्जुनवर विश्वास बसला आहे. तो निर्धास्तपणे म्हणतो, "त्या अपघाताबद्दल मला जे काही आठवेल ते सगळं मी तुम्हाला सांगेन." बाबूच्या या कबुलीमुळे जुन्या अपघाताचे रहस्य उलगडणार का? महिपत आता स्वतःला वाचवण्यासाठी कोणती नवीन खेळी खेळणार? हे पाहणे आगामी भागात रंजक ठरेल. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी पाहत रहा ठरलं तर मग. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.